कबीरच्या त्या तप्त ओठांचा स्पर्श मायराच्या ओठांवर होताच यावेळी तिच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये एक वेगळीच खळबळ उडाली होती. तो स्पर्श सारखा केवळ सुडाचा, क्रोधाचा किंवा हक्काचा नव्हता. त्यामध्ये कुठेतरी एक अथांग अगतिकता लपलेली होती. कबीरचा कडक शर्ट तिच्या मऊ सूटवर घासून दोन्ही शरीरांमध्ये जणू वीज चमकली. मायराचे हात जे नेहमीप्रमाणे कबीरच्या छातीवर त्याला दूर ढकलण्यासाठी जात असत, ते आज नकळत त्याच्या खांद्यावर घट्ट स्थिरावले. तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक तप्त अश्रू ओघळून कबीरच्या गालाला स्पर्श करून गेला. त्या एका अश्रूने कबीरच्या आवेगाला जणू खीळ लावली. त्याने हळूच आपले ओठ मागे घेतले. त्याचे तीक्ष्ण डोळे मायराच्या त्या डबडबलेल्या लाघवी डोळ्यांवर खिळले. त्या केबिनच्या वासेबाहेर संपूर्ण मुंबईची धावपळ सुरू होती, पण या बंद दाराआड दोन कट्टर शत्रूंच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदाच एकाच लयीत पडत होते. कबीरने अतिशय हळुवारपणे आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मऊपणाने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये घेतला होता. त्याच्या बोटांचा तो उबदार स्पर्श मायराच्या काळजाचा ठाव घेत होता. कबीरचा आवाज नेहमीसारखाच मगरूर नव्हता, तर कमालीचा जड आणि अस्वस्थ होता. तो म्हणाला, मायरा, तू मला जितकं उद्ध्वस्त करायला बघतेस तितकंच मला तुझ्या ह्या रूपाची नशा चढत जाते. हा बिझनेस, हे जग, हे वैर, ह्या सगळ्यामध्ये जेव्हा तू माझ्या डोळ्यांसमोर येतेस ना, तेव्हा मला स्वतःचाच विसर पडतो. काय जादू केली आहेस तू माझ्यावर. मायराचा श्वास रोखला गेला. कबीर राणा, जो शहराचा बेमुहूर्तखोर राजा होता, तो आज तिच्यासमोर स्वतःच्या भावनांची कबुली देत होता. मायराच्या मनातील सिंगानियांचा तो कठोर किल्ला या पहिल्याच प्रेमाच्या पावसाने हळूहळू वितळू लागला होता. तिने कबीरच्या छातीवर डोके टेकवले. तिच्या मोकळ्या केसांचा सुवास कबीरच्या श्वासामध्ये भरून राहिला. दोन शत्रू घराण्यांच्या या वळणावर अखेर वैराच्या चितेतून प्रेमाचा एक अंकुर फुटला होता. त्या रात्री राणा मॅन्शनचे वातावरण नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. वाड्याभोवती पावसाची एक संथ रोमॅन्टिक रिमझिम सुरू होती. खोलीमध्ये कोणताही डिम निळा प्रकाश नव्हता, तर मेणबत्त्यांचा उबदार पिवळा प्रकाश थरथरत होता. मायराने आज कोणतीही कडक साडी किंवा बिझनेस सूट घातला नव्हता. तिने फिकट गुलाबी रंगाची एक साधी सिल्कची साडी नेसली होती. तिचे ओले केस पाठीवर सुटलेले होते. ती खिडकीपाशी उभे राहून पाऊस पाहत होती. दरवाजा उघडून कबीर आतमध्ये आला. त्याने त्याचे सूट, टाय सगळं बाजूला ठेवलं होतं. फक्त पांढऱ्या रंगाचा कुर्त्यामध्ये तो कमालीचा डॅशिंग आणि शांत दिसत होता. तो संत पावलाने तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने तिच्या कमरेभोवती आपले मजबूत हात गुंफले आणि तिला पाठीमागून स्वतःच्या छातीशी घट्ट ओढून घेतलं. मायराने यावेळेस त्याला अजिबात विरोध केला नाही. तिने आपले डोके मागे करून कबीरच्या खांद्यावर टेकवले. मायरा, उद्या सकाळी मी कोर्टातून ती केस आणि स्विस बँकेचा तो सर्व वाद स्वतःहून मागे घेणार आहे. कबीरने तिच्या कानाजवळ आपले ओठ नेऊन अत्यंत हळुवारपणे म्हटले, मला हे साम्राज्य, हा पोर्ट प्रोजेक्ट तुझ्यापेक्षा मोठा नाहीये. जर तुला जिंकण्यात आनंद मिळत असेल तर कबीर राणा तुझ्यासमोर आपली संपूर्ण संपत्ती हरायला तयार आहे. मायरा मागे वळली. तिने कबीरच्या त्या करारी देखण्या चेहऱ्याकडे पाहिले. ज्या माणसाने तिला कैद केले होते, तो आज तिच्याच प्रेमामध्ये कैदी झाला होता. तिने कबीरच्या गळ्यामध्ये आपले दोन्ही हात टाकले. कबीर, मला तुझी संपत्ती नकोय. मला फक्त तू हवा आहेस. या वैराने आपल्या दोघांनाही खूप त्रास दिला. आता मला फक्त तुझ्या मिठीमध्ये शांतता हवी आहे. असं म्हणत मायराने स्वतःहून आपले ओठ कबीरच्या ओठांवर टेकवले. ते चुंबन कोणत्याही अटींचे नव्हते. त्यामध्ये कोणताही सूड नव्हता, तर त्यामध्ये दोन जीवांचे एकमेकांवर असलेले अथांग निस्सीम प्रेम ओसंडून वाहत होते. कबीरने तिला उचलून बेडच्या मऊ गादीवर निचवले. रात्रीच्या त्या शांततेमध्ये, मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशामध्ये दोन कट्टर शत्रूंच्या आयुष्यातील वैराचा शेवट होऊन एका अजरामर प्रेमकाव्याची सुरुवात झाली होती, जिथे आता फक्त आणि फक्त प्रेमाचंच राज्य होतं. कबीरच्या त्या निस्सीम प्रेमाने आणि बदललेल्या रूपाने मायराच्या मनातील वैराचा शेवटचा कणही वाहून गेला होता. रात्रीच्या त्या शांततेमध्ये जेव्हा कबीरने तिला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं, तेव्हा मायराला जाणीव झाली की ज्या माणसाला ती आपला सर्वात मोठा शत्रू समजत होती, तोच तिचा सर्वात सुरक्षित आसरा बनला आहे. कबीरने हळूच तिची हनवटी वर उचलली. त्याच्या डोळ्यांमध्ये आता वाघाची ती क्रूरता नव्हती, तर एका खऱ्या प्रेमाची अथांग आळवणी होती. तो अत्यंत हळुवारपणे हसला, ज्या हसण्याने आजवर मुंबईच्या बिझनेस जगामध्ये दहशत निर्माण केली होती. तेच हसू आज मायरासाठी पूर्णपणे समर्पित झालं होतं. मायरा, तू काहीतरी विचार करत होतीस ना? तुझ्या मनामध्ये जे काही झालं आहे ते आज अगदी बिनधास्तपणे विचार. आज कबीर राणाकडे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि या उत्तरामध्ये कोणताही बिझनेस डावपेच नसतील. फक्त माझं खरं प्रेम असेल. कबीरने तिचा हात आपल्या हातामध्ये घेत अत्यंत मऊ आणि मादक आवाजामध्ये म्हटले. मायराने कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिचे मोठे बोलके डोळे आता प्रेमाने डबडबले होते. तिने एक छोटा श्वास घेतला आणि विचारण्यामध्ये सुरुवात केली.
मेणबत्त्यांच्या त्या मंद सोनेरी प्रकाशामध्ये कबीरच्या कुशीमध्ये विसावलेली मायरा कित्येक दिवसांनी मनातून शांत झाली होती. कबीरने तिचा एक नाजूक हात आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये घट्ट धरून ठेवला होता. ज्या हाताने बिझनेसच्या जगामध्ये कोट्यवधींचे करार केले होते, तेच हात आज मायराच्या स्पर्शाने कमालीचे मऊ आणि हळवे झाले होते. खिडकीबाहेर पावसाची संत रिमझिम अजूनही सुरूच होती, पण या वाड्याच्या बेडरूममध्ये आता वैराची कोणतीही धुमसती नव्हती. तिथे फक्त दोन जीवांचे एकमेकांवर असलेले अथांग प्रेम श्वासांच्या रूपाने गुंजत होते. कबीर, मायराने त्याचा पांढरा कुर्ता आपल्या बोटांनी हलकेच ओढत अत्यंत लागवी आवाजामध्ये हाक मारली. तिचे डोळे अजूनही थोडे ओले होते, पण त्यामध्ये आता एक वेगळी चमक होती. बोल माझी राणी. कबीरने तिचा हात आपल्या ओठांशी नेऊन तिथे एक अतिशय हळूवार आणि मादक चुंबन घेतले. त्याचा तो जड भारदस्त आवाज आता मायराच्या मनामध्ये थेट उतरत होता. तू खरंच उद्या कोर्टातून ती केस मागे घेणार आहेस? आणि स्विस बँकेचा तो वाद? तुझ्या वकिलांनी तर सांगितलं होतं की जर तू मागे हटलास तर तुझं खूप मोठं आर्थिक नुकसान होईल. तू माझ्यासाठी इतका मोठा त्याग का करतोयस? मायराने कबीरच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून विचारलं. कबीर हलकेच हसला. त्याचे तेच परिचयाचे राजेशाही हसू, पण आज त्यामध्ये मग्रुरी नव्हती. त्याने मायराला अजून थोडे स्वतःकडे खेचून घेतले, ज्यामुळे तिचे पाठीवर सुटलेले ओले केस कबीरच्या छातीवर पसरले. तो म्हणाला, मायरा, आजवर कबीर राणा फक्त जिंकण्यासाठी जगत होता. राणा साम्राज्याचा विस्तार करणं, शत्रूला धुळीला मिळवणं हाच माझा स्वभाव होता. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला समजलं की या जगातील सर्वात मोठी दौलत कोणती आहे. तो थांबला. त्याने मायराच्या गालावरची केसांची बट अत्यंत प्रेमाने बाजूला केली आणि म्हणाला, तुझा हा स्वाभिमान, तुझी ही न झुकणारी जिद्द, दिवसा जेव्हा तू माझ्यावर वार करायचीस ना, तेव्हा मला रागापेक्षा तुझ्या या रूपाचं जास्त वेड लागायचं. मला वाटायचं की मी तुला माझ्या अटींवर झुकवावं, पण शेवटी मीच तुझ्या प्रेमाच्या अटींसमोर पूर्णपणे हरलो आहे. जर हे राणा साम्राज्य गमावून मला तुझी ही मिठी मिळणार असेल तर मी एका मिनिटात या संपत्तीवर लाथ मारायला तयार आहे. कबीरचे हे शब्द ऐकून मायराच्या हृदयाचा ठोका झुकला. ज्या कबीर राणाला संपूर्ण बिझनेस जगतात एक क्रूर आणि निर्दयी उद्योगपती मानले जायचे, तो माणूस आज तिच्या पायाशी आपली संपूर्ण सल्तनत ठेवायला तयार होता. मायराच्या डोळ्यांमधून पुन्हा एकदा आनंद अश्रू ओघळले. ती काहीही न बोलता कबीरच्या रुंद छातीवर आपले दोन्ही हात ठेवते आणि स्वतःचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. यावेळेस तिचे चुंबन 20 वर्षांच्या कौटुंबिक वैराचा कायमचा शेवट करणार होते. त्यामध्ये कोणताही सूड नव्हता, कोणताही अहंकार नव्हता. होते ते फक्त दोन कट्टर शत्रूंचे एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून जाणे. कबीरने अतिशय हळुवारपणे तिची कंबर आपल्या हातांनी आवळली आणि तिला बेडच्या मऊ गादीवर निजवले. मेणबत्त्यांचा तो मंद प्रकाश हळूहळू विझत गेला आणि खोलीमध्ये फक्त दोन जीवांच्या एकरूपतेची मादक शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राणा एंटरप्राइजेसच्या बोर्डरूममध्ये सर्व डायरेक्टर्स आणि वकिलांची बैठक सुरू झाली, तेव्हा तिथले वातावरण नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. कबीर राणा आपल्या मुख्य खुर्चीवर बसला होता, पण आज त्याच्या चेहऱ्यावर तो पूर्वीचा हिंस्रपणा नव्हता. तितक्यात मायरा सिंघानिया, म्हणजेच आत्ताची मायरा कबीर राणा, बोर्डरूममध्ये प्रवेश करते. तिने आज पांढऱ्या रंगाचा एक अत्यंत सुंदर डिझायनर साडी नेसली होती, जिच्या काठावर हलकी सोन्याची जर होती. तिचे केस आज मोकळे सोडलेले होते आणि तिच्या गळ्यामध्ये कबीरच्या नावाचं मंगळसूत्र चमकत होतं. हे पाहून बोर्डरूममधील सर्व वकिलांचे आणि डायरेक्टरचे डोळे विस्फारले गेले. कबीर उभा राहिला. त्याने मायराचा हात अत्यंत आदराने पकडला आणि तिला आपल्या शेजारील मुख्य खुर्चीवर बसवले. राणा आणि सिंघानिया ग्रुपच्या सर्व डायरेक्टर्सला मी अधिकृतपणे सांगू इच्छितो. कबीरचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये खंबीरपणे घुमला. काल रात्री आम्ही कोर्टातील सर्व खटले आणि स्विस बँकेचा तो बनावट स्वाक्षरीचा वाद परस्पर संमतीने कायमचा मागे घेतला आहे. राणा एंटरप्राइजेस आणि सिंघानिया ग्रुप आता वेगळे नाहीत. आजपासून मायरा राणा या दोन्ही कंपनीच्या समान मालकीण आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक असतील. आमचा इंटरनॅशनल पोर्ट प्रोजेक्ट आता दोन्ही कुटुंबाच्या संमतीने एकत्र सुरू होईल. हे ऐकताच संपूर्ण बोर्डरूममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. वकिलांनी निश्वास सोडला. दिवसा बिझनेसच्या मैदानात तलवार चालवणारे दोन योद्धे आता एकत्र आले होते. बैठक संपल्यानंतर सर्वजण बाहेर गेले. कबीर आणि मायरा बोर्डरूममध्ये एकटेच होते. कबीर संत पावलांनी चालत मायराच्या मागे आला. त्याने तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात टेकवले आणि काचेबाहेर पाहताना तिच्या कानाजवळ आपले ओठ नेले. आता सांग मिसेस कबीर राणा, दिवसात बिझनेसच्या मैदानामध्ये एकत्र राज्य करायचं आणि रात्री वाड्यावर. कबीरने अत्यंत संत आणि मादक आवाजामध्ये अर्धवट वाक्य सोडलं. मायरा मागे वळली. तिने कबीरच्या कॉलरला आपल्या नाजूक बोटांनी पकडलं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये पाहून हसून म्हणाली, रात्रीचा खेळ अजून बाकी आहे मिस्टर कबीर राणा. तर मंडळी, आजचा भाग इथे संपतो. आता रात्रीचा खेळ काय असेल हे तुम्हाला उद्याच्या भागातच बघायला मिळेल. तोपर्यंत बघत राहा इश्क आणि वाईल्ड लव्ह.
चला भेटूया उद्याच्या भागात.